म्हणजे वृक्षारोपणाचा कार्यक्रम असू दे किंवा कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम असू दे, सगळ्यामध्ये ना स्वानंदी मॅडम इनिशिएटिव्ह घेतात. नाही आता हे काय, हे कशाला करायचं, असा एक निगेटिव्ह सूर लावताच येतो. पण तसं होत नाही त्यांच्याकडनं. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये अत्यंत उत्साहाने आणि हिरिरीने भाग घेतात. नाही नाही, तुझी बायको आहेच हुशार. आणि या वृक्षारोपण कार्यक्रमाचं निकिताकडूनच कळलं मला. पण निकिताकडनं? अरे या कार्यक्रमाचं आमंत्रण पत्रक पण मिळाले. अरे वा. नाही पण आपण सुद्धा आनंद त्याच्यामध्ये आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे ना. एक मिनिट समर, तुझा खारीचा वाटा नसतो, सिंहाचा वाटा असतो. सगळं स्वतःच्या हातात घेशील तू. नाही रे, तसं काही नाही. हे बघ, स्वानंदी मॅडम वृक्षारोपण करतीलच. त्यांनी ऑलरेडी गोविंदला 100 झाडांची ऑर्डर दिली. तू एक काम कर, अजून 1000 झाडं गोविंदला सांगून टाक आणि तसं पेमेंट पण करून टाक. फक्त ती सगळी झाडं वृद्धाश्रमामध्ये लवकरात लवकर पोचतील याची काळजी घ्यायची. ओके, हे सगळं करतो मी. पण तू हे असं आहेस तसं जाऊ नकोस हा प्लीज. असं म्हणजे? अरे म्हणजे तिकडे पत्रकार येणार आहे, सगळा कार्यक्रम कव्हर केला जाणार आहे. तो असं बिझनेस डीलसाठी किंवा मीटिंगसाठी जातोय अशा पोशाखात किंवा अशा कपड्यांमध्ये जाऊ नकोस. त्यांची काहीतरी थीम आहे, त्यानुसार रेडी होऊन जा. अरे तू आता हे थीम वगैरे मला सांगू नको, मला ते काही जमणार नाही. आता हे कुठनं आणू मी अचानक थीमचे कपडे? या समर, चिंता नसावी, निकिता इज हिअर. हे घ्या, सगळं घेऊन आले मी. टायमिंग. हे काय सगळं? पारंपरिक पोशाख. तुझ्याकडे वेळ नव्हता ना? नव्हता ना? मला माहित होतं, म्हणून मी तुला लागणारं सगळं आणलंय बघ. आता ना मस्तपैकी नायक मधल्या अनिल कपूर सारखा तयार हो आणि तुझ्या राणीला भेटायला जा. क्या बात आहे, मस्त कमाल दिसशील. थँक्यू म्हण. म्हण, ए त्याला थँक्यू म्हणायला सांगा. ए ऐक ना बाबा, म्हण ना थँक्यू. यू वेलकम एनी टाइम. हे बघ, मी तुला आत्ताच सांगतो, स्पष्टपणे सांगतो, मी हे असलं काही घालणार नाहीये. झब्बा आणि पायजमा घालीन, याच्या पलीकडे मी दुसरं काही करणार नाही. तुम्ही दोघं वेळेवर पोचा आणि चला. अरे समर, ऐक ना, एक समर, काय रे, काय याचं? प्रत्येक वेळी स्वतःचा घोडं पुढे दामटवायचंच आहे का? मी नाही आता याला कन्व्हिन्स वगैरे करणार. तू आता याला कपडे घालायचे आणि आश्रमात पाठवायचं. मी चालले. अगं निकिता, मी चालले. ऐक ना निकिता, अगं तो नाही ऐकणार. तुमच्या कामाचा ॲडव्हान्स पाठवलाय तो, मिळाला ना तुम्हाला? मग मी सांगितलेलेच प्रश्न फक्त स्वानंदीला विचारायचे आणि काम झालं की ताबडतोब तिकडनं निघायचं. अजिबात तोंड उघडायचं नाही. आता ऐका मी काय सांगते ते. हां हॅलो आनंद सर. हां अहो तुम्हाला पाहिजेत तेवढी एक्स्ट्रा झाडं देतो मी. हो याच टेम्पोत पाठवतो. हो हो, हे काय माझ्या समोरच लोड करण्याचं काम चालू आहे. बरं सर, मी तुम्हाला टेम्पोचा नंबर सेंड केला आहे आणि ड्रायव्हर आपला नेहमीचाच आहे, आपला सुरेश. हो हो हां, टेम्पो लगेच पाठवतो. हो हो हो, ओके ठेवू. थँक्यू. ओके.